हा तुमचा स्मार्ट ग्रिडचा प्रोजेक्ट आहे। यामध्ये LCD ESP32 मायक्रो कंट्रोलर, तुमचा PGM सेन्सर, त्याच्यानंतर हे तुमचे 2 लॅम्प होल्डर आहे जेणेकरून वॅटेज इन्क्रीज करण्यासाठी। हा 5 वॅटचा लॅम्प आहे, अजून एक लॅम्प लावला तर तो एक 5 वॅट होईल। बॅटरी आहे, इन्व्हर्टर सर्किट आहे, ट्रान्सफॉर्मर आहेत 2। हा ट्रान्सफॉर्मर तुमचा ज्यावेळेस लोड हाय गेला तर त्यासाठी हा ॲक्टिवेट करण्यासाठी इथं इंडिकेशन लॅम्प आहे। हा कंटिन्युअसली ऑनसाठी आपण हा ट्रान्सफॉर्मर यूज केला आहे। यामध्ये 3 रिले दिलेले आहेत। हे 2 रिले 5 व्होल्टचे आहेत, ठीक आहे। एक हा वाला रिले जो आहे तो इन्व्हर्टर सर्किटला ॲक्टिवेट करण्यासाठी, त्यासाठी इन्व्हर्टर लॅम्प हे लावलेला आहे। त्याच्यानंतर तुमचा हा जो आहे जो रिले आहे तो रिले तुमच्या ट्रान्सफॉर्मरला ऑन करण्यासाठी, म्हणजे हा जो आहे सिग्नल पाठवणार PLCला आणि हा रिले जो आहे सिग्नल रिसीव्ह करणार PLC पासून, आणि या 2 वायर्स थ्रू, म्हणजे हे जे व्हाईट वायर्स थ्रू तुमचा ट्रान्सफॉर्मर ऑन होईल। हा 24 व्होल्टचा रिले आहे की या 3 कनेक्शन्स वायर थ्रू तुमचा जो PLCला प्रोग्राम केलं जाईल की स्विच, लिमिट स्विच टाईप, की लिमिट स्विच ऑन झाला की तुमचा 24 व्होल्ट आउट आला पाहिजे, 24 आउट आला की हा रिले ऑन होणार, रिले ऑन झाला की तुमचा हे होईल। तर याच्या थ्रू NONC थ्रू तुमचं 24 पास केलं जाईल आणि सिग्नल पास केला जाईल। त्याच्या हिशोबाने तुम्हाला इथं रिले ॲक्टिवेट करता येईल हा वाला, आणि तो ट्रान्सफॉर्मर ऑन करून देईल, ठीक आहे। मी इथं वेबसाईट बनवलेली आहे आपली थिंकस्पीकची। यामध्ये असं ग्राफिकल फॉर्मॅट इथं केलेला आहे। तर यामध्ये तुम्हाला जो इंडिकेशन आहे ते पण मी तुम्हाला ॲड करून देणार आहे। तर हा तुमचं ऑन केलं आहे। ऑन केल्यानंतर आता यामध्ये ही एक केबल आहे, जी केबल माझ्या याला गेलेली बोर्डला, सेम पॉवर सप्लायसाठी हा एक अडॅप्टर मी तात्पुरता तिथं लावला, बट तुम्हाला पॉवरसाठी अडॅप्टर लागेल। इकडे मी ही जी बॅटरी आहे ही बॅटरी लावतो। इन्व्हर्टर ऑन झाला आहे बिकॉज माझा जो व्होल्टेज आहे तो नन आहे, ठीक आहे। इकडे दाखवेल नन V, नन करंट, ठीक आहे। तर इथं लिहून पण आलं इन्व्हर्टर ऑन म्हणून। आता हा जो आहे हा मी ऑन केला। ऑन केल्याबरोबर माझे 2 लॅम्प हा ॲक्टिवेट झाला आहे। ट्रान्सफॉर्मर हा वाला ॲक्टिवेट नाही आहे कारण की लोड इन्क्रीज झाल्यानंतर तो ॲक्टिवेट आहे। हे बघा इकडे तुम्हाला व्होल्टेज आणि करंट दिसेल। व्होल्टेज आला की तुमचा इन्व्हर्टर सर्किट ऑटोमॅटिक ऑफ झाला आहे, ठीक आहे। मी ऑफ करतो आहे। ऑफ केला की माझा इन्व्हर्टर सर्किट जो आहे तो ॲक्टिवेट होऊन जाईल। हा झाला ॲक्टिवेट, ठीक आहे। आता यामध्ये तुम्हाला इथं दिसेल हा जो आहे हे वाला इन्व्हर्टर सर्किट ऑन झाला आहे। आता ऑफ होऊन झाला की तिथं तो रेड LED बंद होऊन जाईल। आता यामध्ये मी अजून एक लॅम्प ॲड करतो कारण की सध्या वॅटेज जे आहे 4.50 वॅट आहे, ठीक आहे। तर अजून एक लॅम्प ॲड केला की तो जो वॅट आहे तो इन्क्रीज होईल। मी हा लॅम्प घेतला आहे, लॅम्प ॲड केला आहे। लॅम्प ॲड झाल्यानंतर आपण वॅटेज चेक करूयात की किती वॅट येतोय। व्होल्टेज, करंट 0.04, वॅटेज 9.20। आता इथे हा जो आहे हे बघा हा वाला ऑन झाला, ठीक आहे। आणि मी लॅम्प जर काढला, इकडे रिमूव्ह केला, तर तो जो आहे तो ऑफ होईल। आता बघा 8.40 वॅट आहे। ऑफ झाला आणि इथं दाखवेल तो वॅटेजवाला रिले ऑन झाला ना, तो दाखवेल तो ट्रान्सफॉर्मर ऑन म्हणून। अशा पद्धतीने हा सिग्नल तिथं जाणार आणि तिथून पुढचा सिग्नल येत राहील। मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल की हा 24 व्होल्टचा मी रिले जो आहे ना तो ॲक्टिवेट करून दाखवेल। आता माझ्याकडे 24 व्होल्ट नाही आहे, ठीक आहे। तर त्यासाठी मी तो जो आहे 24 व्होल्ट मी तुम्हाला ऑन करून दाखवेल की इथं हा जो आहे ना हा ट्रान्सफॉर्मर ॲक्टिवेट होतो, ते सेकंड व्हिडिओमध्ये दाखवेल। आता यामध्ये आपण जे मॅन्युअलवाला प्रोसिजर ठेवला होता की हे स्विच प्रेस केला की मॅन्युअली ऑन, हे बघा स्विच प्रेसअप केला की मॅन्युअली ऑफ, ऑन ऑफ, मॅन्युअली ट्रान्सफॉर्मर तुम्ही ऑन किंवा ऑफ करू शकता। आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवतो की 24 दिला की हा कसा ॲक्टिवेट होतो।